गोपाळ गुरु सर सांस्कृतिक समीक्षेची सैद्धांतिक मांडणी या विषयावर बोलतील आणि अध्यक्ष समारोप करतील. तुम्ही आता बराच वेळ बसून आहात आणि एकाचाही सेलफोन वाजलेला नाही, हे म्हणजे फारच आनंदाची गोष्ट आहे. याच्यावरून असं लक्षात येतं की ऑडियन्स जो आहे तो फारच सिरियस आहे आणि ऑडियन्सला श्रोते आणि वक्त्यांना काहीतरी सिरियस ऐकायची गरज आहे. तर थोडा वेळ बोलेल मी, कारण बरेचसे मुद्दे, महत्त्वाचे मुद्दे पुस्तकाच्या अनुषंगानं, पुस्तकाच्या अवतीभोवती असे सगळे आता आलेले आहेत आणि आपण ते आतापर्यंत ऐकलेत. हे पुस्तक कॉम्प्लेक्स असल्यामुळं ते पठडीच्या विचाराच्या प्रक्रियेच्या बाहेरचं असल्यामुळं मला माधुरीच्या पुस्तकाला एक वेगळा वेळ द्यावा लागला आणि त्यामुळे उशीर झाला. म्हणून प्रकाशकांची आणि लेखकाची मी माफी मागतोय. पण मला वाटतं जी प्रस्तावना लिहिली त्याच्यामध्ये काही थोडेफार मुद्दे आहेत. पण पेच असा होता माझ्या पुढं की हे पुस्तक कोणासाठी लिहिताय तुम्ही आणि कोणासाठी छापताय. आता विजयने सांगितलं की ह्याच्यात अनेक गोष्टी यायला पाहिजेत आणि ते इट हॅज सम अदर रेफरन्सेस नीड टू बी ब्रॉट टू बिअर ऑन द कंटेंट, असं तुझं म्हणणं आहे. पुढे त्याचा ती माधुरी विचार करेल. पण मुद्दा असा आहे की हे सर्वसामान्यांसाठी आहे का पुस्तक? जसं दत्ता म्हणाल त्याप्रमाणे कोणापर्यंत पोहोचलं पाहिजे हे पुस्तक आणि त्याची भाषा काय असायला पाहिजे, सैद्धांतिक भोजन असायला पाहिजे का ते जास्त पॉप्युलर पद्धतीने जायला पाहिजे, स्टायलिस्टिक या पद्धतीने जायला पाहिजे. तसं असला तर मग त्याचा ढाचा काय असावा, त्याचे उदाहरणं काय असावेत आणि ते उदाहरणं तुमच्या संकल्पनात्मक जे काही चौकटी आहेत त्याच्याशी ती मेळ खाणारे असलेत की असायला पाहिजेत की नाही, हे असे महत्त्वाचे मेथोलॉजिकल मुद्दे होते. आणि मला सुचवण्यात आलं की प्रकाशकांकडून आता की हे पुस्तक जे आहे सर्वसामान्य जनतेसाठी सुद्धा आहे आणि जे पारंपरिक पद्धतीने विद्यापीठातनं कॉलेजातनं विचार करतात, शिकतात त्यांच्यासाठी सुद्धा आहे. मग संकल्पना सुद्धा आहे. पहिली 2 चॅप्टर्स त्याच्यामधली मला वाटतं मी जास्त सिरियस पुस्तक वाचलंय. त्याचं रफ कॉपी तुझ्याकडे आणि त्याच्यावरच्या नोटिंग्स माझ्या आहेत. तर हे माझ्या पुढे हा पेज होते कसं काय प्रस्तावनेमध्ये काय लिहायचं, कसं लिहायचं असा मुद्दा होता. तर काही 3-4 गोष्टीचा उल्लेख मी त्याच्यामध्ये केला की ह्या ज्या संकल्पना मांडल्यात माधुरीने त्यांना जर आपण एक वैश्विक त्याची वैश्विक ताकद वाढवायची असेल, वैश्विक मान्यता ज्याला व्हॅलिडिटी म्हणतात वाढवायची असेल, तर त्या संकल्पनांना आपण त्याचा विस्तार केला पाहिजे, त्याच्यात भर घातली पाहिजे. प्रत्येक संकल्पना हे विजय लोकलच असते, जसं म्हणाला दत्ता, रिजनल असते, लोकल असते. त्याला एक इतिहास तो लोकल असतो. उदाहरणार्थ गुलाबजामांबद्दल तो बोललास, हे बरोबर आहे अगदी. त्याच्यात पण खाद्य संस्कृती सुद्धा ही काही अशी फारच मोगम अशी आहे असं नाही. त्याच्यामध्ये बायनरी आहेत आणि त्याच्यामध्ये प्रस्तावनेमध्ये म्हटलं की चव, टेस्ट हे केवळ ॲस्थेटिक आहे. मग ॲस्थेटिक आणि मोगम आहे का ते? तर त्या चवीला सुद्धा 2 पदर आहेत, 2 पैलू, 2 डायमेन्शन्स आहेत. एक शेतकऱ्यांची जिभेला असलेली चव आणि दुसरी जो चबरू आहे त्याच्या जिभेला असलेली चव, ह्या 2 चवी वेगळ्या आहेत. ब्राह्मणेतरांची चव वेगळी आहे, नॉनव्हेजवाल्यांची, आणि जे व्हेजिटेरियन त्यांची चव वेगळी आहे. पण हाऊ डू यू डिफाईन द नोशन ऑफ टेस्ट ओव्हर अँड अबाउट द रिजनल अँड लिंग्विस्टिक कॉन्टेक्स्ट? म्हणजे कांट म्हणतो त्या पद्धतीने वैश्विक पातळीवर ते खेचून नेता येते का आपल्याला? माय टेस्ट इज इक्वल टू द टेस्ट दॅट इज फेल्ट इन फॉर एक्झाम्पल जर्मनी. तर होऊ शकतं, का नाही होऊ शकत? म्हणजे जसं म्हणायला जातं की विशिष्टामध्ये युनिव्हर्सल असतंच, वैश्विक असतंच त्याच्या, आणि ते त्याला न्यायला लागतं पुढं. तो आपल्या सिद्धांत करणाऱ्यांचा भाग आहे. पण फॉर एक्झाम्पल मांडले मी की व्हॉट डिसाइड टेस्ट, जीभ एक लिंब आपला जीभ एक अवयव आहे आपल्या शरीराचा,
आणि तो टेस्ट डिसाईड करतो इज इट करेक्ट. जिभेची चव, गुलाबजामुन वेगळी चव देते, मटणाची तरी वेगळी देते, लाल लाल पांढरा तांबडा रस्सा वेगळं देत आहे वगैरे वगैरे. असं होऊ शकतं का? व्हॉट इज दॅट पर्टिक्युलर एलिमेंट इन युअर बॉडी दॅट डिसाइड्स द नोशन ऑफ टेस्ट. तर माझं मी मांडलंय त्याच्यामध्ये की इफ आय एम अ दलित, इफ आय एम अ ट्रायबल, इफ आय एम अ नॉन व्हेजिटेरियन, माझी टेस्टची जी हे आहे क्रायटेरिया आहे तो जीभ नाही आहे, संपूर्ण बॉडी आहे. बॉडी टेस्ट डिसाईड करते कुठलं अन्न तिखट आहे कुठलं काय आहे. तुम्ही जर आता त्याच्यात मी म्हटलंय जयत्र जयत मध्ये मोहन आगाशे म्हणतात, त्यांना तो ब्राह्मण पंडित विचारतो का तू मोराला का मारतोस, तू फार लई गोड वाटतोय. गोड कसा आहे तो? म्हणजे गोड हा शब्द जिभेनं ठरवता येतो, तो शरीरावरती लावला तर तो समजत नाही आहे. यू डोंट गेट एनी सेन्सिटिव्हिटी. अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक संकल्पनेला त्याला एक्सटेंड करायला लागतं आणि ते मग ती व्यापक होते, ते वैश्विक होते. त्यामुळे तू जे काही केलं त्याला आपण त्याला एक परिमाण, वेगळे परिणाम आपण जोडतोय. त्याचप्रमाणे तो उल्लेख दत्ताच्या याच्यात आला आहे. हे समकालीन काय आहे? स्त्रियांना, स्त्रीवाद्यांना, दलितांना आणि विशेषतः जे मायनॉरिटीमध्ये आता अडकलेले आहेत पेचामध्ये त्यांना हा प्रश्न विचारा, त्यांच्यासाठी समकालीन काय? जे जे ऐतिहासिक आहेत ते समकालीन त्यांच्यासाठी आहे. म्हणजे जे जे प्रश्न इतिहासामध्ये होते, ज्या प्रश्नांमध्ये पेट्रियार्कीने स्त्रियांना अडकवलं, जातीने दलितांना अडकवलं, 2,500 वर्षापासूनचे प्रश्न आतापर्यंत आहेत ते इतिहासामध्ये आहेत आणि वर्तमानात सुद्धा आहेत. जे जे वर्तमान आता आहे ते समकालीन आहे, जे समकालीन आहे ते भूतकाळात आहे. आणि जेव्हा आपण शिकवतो, मुलांना शिकवतो किंवा इतरांना शिकवतो, ते याची फोड केली पाहिजे आणि तीच आपलं काम आहे. आता हा महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण आता समीक्षेच्या कडे का वळलोय? आरतींनी सांगितलंय आणि त्याच्यात फार मोठी डिबेट आहे त्याच्यावर. मार्क्सवादाकडनं आपण संस्कृतीकडे का आलोत? आणि 1983 साली मोठी परिषद झाली सेंटेनरी मार्क्स बाबांची म्हणजे थोडक्यात. आणि मी त्या कोट्यामला होतो, चौसाळकर सुद्धा माझ्यासोबत होते, बरेचसे लोक होते. त्याच्यामध्ये जे तुटून पडलेत लोक मंडळी आपली दोघांतिघांवरती, लुकाजवरती, ग्रामशी होते पहिला. 20th सेंचुरी डिव्हिएशन ग्रामशी म्हणजे, कारण कल्चर बद्दल बोलतोय. पण तुम्हाला जर सर्व हारांची एकजूट आणि त्यांना जर स्पेक्टर बनवायचं असेल, पहिलं वाक्य आहे ना, पहिलंच वाक्य आहे मॅनिफेस्टो मधलं, प्रोलेटरी इज अ स्पेक्टर. घाबरतात त्याला कॅपिटलिस्ट वेगवेगळ्या करण्यासाठी. ते जर बनवायचं असेल तर ग्रामशी म्हणतो तुम्हाला कल्चर पाहिजे. होल हेजेमनी ऑफ प्रोलेटरिएट इज प्रोड्यूस टू बी प्रोड्यूस थ्रू कल्चर. म्हणून कल्चर ऍक्शन फॉर फ्रीडम असं बरंचसं झालंय. तर तो जेव्हा आपल्याला असं दिसतं की राजकारणाची पोत, त्याचा प्रभाव कमी होतोय चळवळीच्या माध्यमातून किंवा इतरांच्या माध्यमातून, तेव्हा आपल्याला कल्चरचा रेटा लागतोय. कल्चरचं हे ऐतिहासिक रेव्होल्युशनरी फंक्शन आहे. व्हेनेवर पॉलिटिकल कॉन्शियसनेस इज ऍक्च्युअली डिप्लिटिंग फ्रॉम विदिन दी फार्मर्स अँड सगळे जे काही कष्टकरी त्यांच्यातनं, देन यू हॅव टू ऍक्च्युअली सस्टेन दॅट पॉलिटिकल कॉन्शियसनेस थ्रू दी रूट्स ऑफ कल्चर. हा एक मुद्दा सरळ म्हणजे सोपं आहे. आणि हे जे बाकीच्या जे आहेत कल्चरल इन्स्टिट्यूशन्स, लिटरेचर, फिल्म वगैरे वगैरे, नाटक वगैरे, ह्या these institutions become the conditions to sustain this truth. स्पेक्टरचं ट्रूथ जे आहे ना ते सस्टेन करण्यासाठी ह्यांची गरज. म्हणून जे आर्ट्स सिनेमे जे आहेत ना, दोज सिनेमे आर ओनली दे प्रोव्हाइड कंडिशन्स टू सस्टेन द ट्रूथ. सत्य तिथे दिसते आपल्याला. आणि फॉल्सिटी म्हणजे काश्मीर वगैरे वगैरे. यू ऑल्सो रिक्वायर कल्चरल कंडिशन्स टू सस्टेन इम्पोज फॉल्सिटी. व्हॉट्सअप हा वेगळा म्हणताय, वेगळं हत्यार आहे. तर हे असं आहे. आता तिसरा मुद्दा मी जो का समीक्षा महत्वाची आहे, त्यावेळेस पुस्तकाचं महत्व काय आहे, का तुम्ही पुस्तक विकत घेऊन वाचावं,
आणि त्याच्यावरती संवाद घडून आणावेत. हा इव्हेंट नाही आहे, हा जो द युनिक अकॅडमीने जो घेतला हा इव्हेंट नाही आहे, हा विचार करण्याचा जो भाग आहे, हा तुमच्या काय म्हणता येईल त्याला, जाणीवा, कॉन्शियसनेस, त्या जाणीवांचा अविभाज्य भाग 24 तास 24/7चा भाग झाला पाहिजे. यू जस्ट कांट सेंड कल्चर किटी ऑन हॉलिडेज. इट हॅज टू बी देअर विथ यू ऑल द टाइम. नाहीतर मग आणि तुमचा जो मुद्दा आहे, कोणासोबत तुम्ही संवाद करता, आमच्यासोबत संवाद करता, तर मुद्दा बरोबर आहे. पण जे कोणी स्वतःच्या हातात जजमेंट घेतलं त्याने, म्हणजे पुस्तक वाचताना फारच महत्वाचे मुद्दे त्याच्यात मांडलेले आहेत, उदाहरणं मांडलेले आहेत. उदाहरणार्थ मुलांचं लेबर ऑफ चिल्ड्रन डिजिटल याच्यामध्ये कसं होतं, आणि ते व्हेरी इनह्युमन ॲट सम लेवल ते मांडलं महाधोनीने. फारच खरं म्हणजे हे केवळ रिझनच नाही आहे, पॉलिटिकल इकॉनॉमिक्स नाही आहे, पण ऑल्सो इट्स ऑल्सो इमोशनल इकॉनॉमी. इमोशनल इकॉनॉमी त्याच्यामध्ये येत आहे. आपल्या रुदाली माहिती आहे, रुदाली इज अ लेबर इकॉनॉमी, म्हणजे इमोशनल लेबर इकॉनॉमी. एनिवे, तर हे जे मुद्दे आणलेले आहेत याच्यामध्ये पुस्तकामध्ये, ते महत्वाचे मुद्दे आहेत. आणि ते सांगताना आपल्याला असं दिसतं, म्हणजे आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे समीक्षेच्या दृष्टिकोनात मुद्दे आपण पुढे आणले पाहिजे. समीक्षा आणि टीका याच्यामध्ये सुद्धा अंतर आहे. समीक्षा ही आहे क्रिटिक या अर्थानं, म्हणजे इट्स ऑलवेज एनेबलिंग, इट इज नॉट डिस्ट्रॉइंग अँड डिस्पेलिंग. क्रिटिसिझम इज, आणि लिटरेचरच्या भागाने आपण अभ्यास करतो तेव्हा आपल्याला दिसते क्रिटिसिझम इज डिस्पेलिंग. पण कोणासोबत मांडतोय आपण, कोणाच्या समोर, कोणाचे संवाद करायचे आहे. जे कोणी जजमेंट देतात, म्हणजे आपण सर्टिफिकेट देतो महानायक, आणि तो सुद्धा मुद्दा मी आणला प्रस्तावनेमध्ये. उद्या म्हणजे सर्वसामान्य लोकांकडे जजमेंट आहे. जसं आरतीने सांगितलं, ते यू हॅव नो राईट, बट यू हॅव राईट टू एक्सप्रेस. एक्सप्रेशन इज ऑल्सो नॉट वॉरंटेड. अनवॉरंटेड आहे का, अनवॉरंटेड आहे का ते, इट कम्स विथ लॉट ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी. हा महानायक, तो महानायक. पण ज्या महानायकाचे, म्हणजे आता आपण नावं घेत नाही त्यांचे, कोणालाही महानायक करतो आपण. अरे काय चाललंय काय? त्यांचं एका महत्वाच्या मुद्द्यावरती भूमिका न घेणारे त्यांना महानायक कसे म्हणतात तुम्ही? लोक आपले इतके सवंग झालं आहे, म्हणजे एस्थेटिक इतकं सवंग करून टाकलं आपण पब्लिक स्पेअर मधलं. महानायक आपण लिहिलं पाहिजे वृत्तपत्रांना की तुम्ही काय म्हणता, व्हॉट इज युअर क्रायटेरिया कॉलिंग समबडी इज महानायक. आणि लकीली मी म्हणालो की मराठी सिनेमामध्ये महानायक अजून आलेलं नाहीये. पण हे जजमेंट त्यांच्याकडे गेलं आणि ते दे आर अनवॉरंटेड. वॉरंटेड त्याच्यात काहीच नसतं. त्यांचा प्रिज्युडिस इतका घट्ट झाला आणि युअर फिल्म ऍक्च्युअली स्मूथ अँड देअर इट फिट्स इन टू देअर प्रिज्युडिस. इतकं घट्ट झालेलं आहे. त्यामुळे तुम्हाला यू डोंट रिक्वायर रिझन, यू डोंट रिक्वायर रिफ्लेक्शन्स, यू डोंट रिक्वायर क्रिटिकल अँगल टू दिस. जायचं आणि मग निश्चय म्हणतो, निश्चय आपल्याला आवडत नाहीये, पण इट्स अ हर्ड मेंटॅलिटी. इट्स जस्ट हर्ड. आपण रिझन वापरत नाहीये. रिझनचा आपला इमोशन्सची इज ड्रिव्हन बाय इमोशन्स. पण मार्क्सला सुद्धा इमोशन होते, रोजा लक्झमबर्गला इमोशन्स होते. दोज इमोशन्स आर फीडिंग इन टू युअर कल्चरल हेजोमनी. वाया जात नाहीत ते अश्रू. रोजा लक्झमबर्ग जेव्हा आपण क्लायमेटवरती बोलतो, पर्यावरणावरती बोलतो आणि प्राण्यांवरती बोलतो, आणि फक्त मला ते सांगायला पाहिजे ते आवर्जून. जेव्हा रोजा लक्झमबर्ग तिच्या सेलमध्ये होती, जेलमध्ये, एक शेतकरी एका म्हशीला बडवत होता आणि तो फारच क्रूरपणे बडवत होता. ती म्हैस ओरडत होती. म्हैस तिकडे रडते, रोजा लक्झमबर्ग तिच्या सेलमध्ये रडते. याचा अर्थ ते कमी रेव्होल्युशनरी होते असा होत नाही. पण आपल्या देशामध्ये अशी संस्कृती निर्माण केली, निष्ठुरांची, जसं तुम्ही म्हणाला, निष्ठुरांची संस्कृती निर्माण केलेली आहे. या देशामधल्या राज्याला
सॉरी म्हणण्याची ताकद नाही आहे, क्षमता नाही आहे. हॅव यू एव्हर सीन अवर फेलोज सेइंग सॉरी ऑन मोस्ट हिनियस ऑफनॉक्सियस क्राईम अगेन्स्ट दलित अँड वुमेन ऑर मायनॉरिटीज? सॉरी म्हटलंय कधी? And this is not a good culture. It's not a culture of any good civilization. Therefore, बेंजामिनचं दुसरं म्हणणं अर्थ असं की ना, the history of civilization is also the history of barbarism. It's a document of barbarism. आपण बार्बॅरिझम कडे चाललो, आपण सॉरी म्हणत नाही एकमेकाला. ऍक्च्युअली वी टेक ए वायकॅरियस प्लेजर. कुणी कुणाला टॉर्चर करत आय एन्जॉय. आणि तुम्ही फेसबुकवरती टाकता, तुम्ही सोशल मीडियावरती टाकता. व्हॉट काइंड ऑफ सोसायटी आर वी प्रोड्युसिंग हिअर? हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. म्हणून हे आता आपल्याकडे सिद्धांत जेव्हा कमी पडतो तेव्हा कल्चर येतं पुढं. जेव्हा सिद्धांताचा सरप्लस होतो तेव्हा कल्चर पाहिजे असतं. मला वाटते पोस्ट मॉडर्निझम ते सरप्लसचा आविष्कार आहे. आणि त्याच्याबद्दल बोलत नाही मी फारसं. माझं फार डिव्हॅस्टेटिंग क्रिटिक आहे त्यांच्याबद्दलचं. डिफरन्स, आयडेंटिटी याच्याबद्दलचं माझं फार वेगळं म्हणणं आहे. पण हे आपण लोकांपर्यंत गेले पाहिजे. हे सगळे नवीन मुद्दे घेऊन गेले पाहिजे. त्याच्यामध्ये तिसरा एक अतिशय महत्वाचा जो कॉलेजच्या प्राध्यापकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आहे तो म्हणजे काटेकोरपणे कसा आपण विचार करावा संस्कृती समीक्षेचा, या पुस्तकात आपल्याला दिसतं. आता त्याच्यामध्ये दत्तान त्याचा उल्लेख केला, सादरीकरण आणि गाण्याचं सादरीकरण. गाणं हे एक म्हणजे गाणं माझा न शब्द बरोबर चुकतं, माझा न शब्द येत नाही मला. हा न म्हणजे तो नळाचा न येतं माझा तो. आणि त्यामुळे तुम्ही माझ्याकडे बघू नका, म्हणजे खोट काढा. कारण मी आता येताना एकदा येत होतो मी एका विमाना, सांगणं मला महत्वाचं येते. मी शेजारी बसले होते, मुंबईचा होता तो ग्रस्त, पुण्याचा नव्हता. मी न म्हणत होतो, न समजलं त्यांना. तुम्ही नॉन ब्राह्मीण आहेत का म्हणाले डायरेक्ट. म्हटलं तुम्ही, मला माहिती तुम्ही का ओळखलं, कारण माझं न मी नाकातनं बोलत नाही म्हटलं, मी जिवेतनं बोलतो. तर तो कल्चरचा भाग आहे पुन्हा आणखीन. तर हे काटेकोरपणे आपण त्याचं सादरीकरण. गाणं हे कृती आहे, ते अभिजात कृती आहे, एस्थेटिक त्याला व्हॅल्यू आहे. हा एक भाग झाला. पण जेव्हा सादरीकरण करता तेव्हा तिने बरोबर मुद्दा तो मांडला व्यवस्थित. सादरीकरण करताना आपण कॅमेऱ्याचे गुलाम होतो. हा अतिशय महत्वाचा मुद्दा तो मांडलाय त्याच्यामध्ये. सादरीकरण म्हणजे गुलामी पत्करणं कॅमेऱ्याचे. आता मी सादरीकरण करत नाही आहे. त्याचे पुढे जाऊन असं मांडायला लागेल आपल्याला की सादरीकरण म्हणजे काय, व्हॉट आर दी लायबिलिटीज ऑफ दी सादरीकरण. त्याचे काय आपल्यावरती लायबिलिटीज काय आहेत सादरीकरणाचे. सादरीकरण म्हणजे आपण गाभ्याचं बोलत नाही, महत्वाचं बोलत नाही, आपली बॉडी परफॉर्म करते, माइंड परफॉर्म करत नाही. वी आर ऑल परफॉर्मेटिव्ह. म्हणून इंग्लिश विभागातच कल्चर स्टडी जास्त होते आता सगळे जगभर. मी त्या दोष देत नाही, परंतु कल्चर स्टडीज तिकडे अगोदर गेल्या. सो परफॉर्मेटिव्हिटी, जुडिथ बटलर असेल, स्पिवाक असेल, कोणी नावं घ्या, पण आपण परफॉर्म करतो का? इव्हेंट असला तरच परफॉर्म करतो. म्हणून हा इव्हेंट नाही आहे. हा इव्हेंट नाही आहे. इव्हेंटमध्ये आपण केवळ इव्हेंटला स्पेक्टॅकल म्हणून प्रोजेक्ट करतो. हे कल्चर आहे स्पेक्टॅकल प्रोजेक्ट करण्याचा. अनेक स्पेक्टॅकल्स असतात, पण स्पेक्टॅकलच्या भोवती जे घडत असतात, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक घटना घडत असतात, त्याचा संदर्भ येत नाही स्पेक्टॅकलमध्ये. एखाद्या म्हणजे हिरो वर्शिप, हेजिओग्राफी त्यातनं निर्माण होते. व्यक्तिपूजा, विभूतीपूजा त्यातनं निर्माण. व्यक्तिपूजा आणि विभूतीपूजा म्हणजे एक सांस्कृतिक अधोगती आहे असं म्हणायला काय. आणि कोणी आपण म्हटलेलं नाही, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आपल्याला. तर हे सादरीकरण आणि
हे काटेकोरपणे त्यातले विभाग डिव्हिजन केलं पाहिजे. दुसरा महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये 2-3च मुद्दे आहेत, अनेक मुद्दे पण 2-3 मुद्द्यांनी फोकस करतोय. महात्म्य आणि महत्व यातला कुठला शब्द जास्त बोलत राहतो मी, काय हरकत नाही. आली नाही आता मी माझ्या बोलण्याने प्रकाश निर्माण करणार होतो. जास्त जागावपणा चाललाय. महात्म्य आणि महत्व ह्यातला कुठला जास्त क्रांतिकारी शब्द आहे? मी उत्तर देतोय. मला वाटतं महत्व जास्त जवळचं आहे, जास्त तो आपल्याला पेचात पाडत नाही, आपल्यावरती बर्डन आणत नाही. महत्व आहे. महात्म्य म्हणजे काहीतरी ओव्हर अँड अबव महात्म्य. तो महात्म्य शब्द आलेला आहे, त्याचा थोडासा आपल्याला विचार त्याच्यामध्ये करायला लागेल आणि तो करणार. आता हे झालंय तुमच्या काटेकोरपणाचा याच्यातला, या ग्रंथातला काटेकोरपणा. 2 महत्वाचे मुद्दे याच्यामध्ये आहेत. या पुस्तकामधून आपल्याला एक तर असं दिसतं की समीक्षेला थोर परंपरा आहे आणि ती जसं दत्तान पुन्हा सांगितले ती आपल्या इतिहासामध्ये अविरहितपणे चालत आलेली आहे. फार म्हणजे सगळ्या ट्रॅडिशन्स, डिसेंटिंग ट्रॅडिशन जेवढ्या आहेत, डिसेंटिंग ट्रॅडिशन्स चारवाकापासून तर फार आतापर्यंत फेमिनिझम पर्यंत सगळ्या त्याच्यामधनं ही परंपरा आलेली आहे. पण आपल्याकडे पेच आहेत आणि तो पेच रोझालिन ओ हॅनलिनने पुस्तक लिहिताना आयडिओलॉजीच्या वरती आणलेलं आहे. पुढे हा अकॅडमिक मुद्दा आहे पण महत्वाचा मुद्दा आहे. आपण ब्राह्मण हा शब्द कसा घेतोय? मी जर स्टँड पॉइंट मध्ये मी जर दलित असेल तर मी त्याला एंटरटेन करणार नाही. मुळात त्याला मी टाकून म्हणजे अब्राह्मणी त्याला कसं घेणार आपण? त्याच्यातला जो हे आहे काय म्हणतात फोर्स आहे, हे जे टेन्शन आहे बायनरी विजय, ब्राह्मणी अँटी ब्राह्मण, ह्याच्यामध्ये टेन्शन दिसतं. ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर शरद पाटील बोलतात त्याच्याबद्दल, ते अब्राह्मणी म्हणतात. ब्राह्मणेतर आणि अब्राह्मणी म्हटल्यानंतर त्यातला फोर्स कमी होतो. त्या कॉन्ट्राडिक्शन मधला फोर्स जो आहे ना तो कमी होतो, ते ठिसूळ होते. न हे ऐतिहासिक दृष्ट्या आपल्याला पुढचं पाऊल आहे का पाठीमागे? म्हणजे तू तो शब्द चांगला बोला, ते तू काय म्हटलंय, तू इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. तू शब्द वापरला, मॉडर्निटीला शब्द तू वापरलेला आहे आणि तो मला वाटतं सगळे घ्यावा तुझ्याकडून. तो सरसावले. आपण अब्राह्मणी ब्राह्मणी म्हटल्यानंतर पुढे सरसावतो का आपली भूमिका घेऊन, आपली आयडिओलॉजी घेऊन, आणि किंवा मागे जातो का? मागासलेले आणि सरसावलेले हे नवीन बायनरी तिने दिलेली आहे या पुस्तकामध्ये. सरसावलं शब्द फार जवळचा आहे, त्याचं महत्व जास्त. सरसावलं, त्याच्यामध्ये डायनामिक्स आहे, त्याच्यामध्ये एजन्सी आहे, कितीतरी गोष्टी त्याच्याकडे बघता येतात आपल्याला. सरसावलं पुढे, त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे. बरं, बेसिकली कॅपिटलिस्टच आहे सरसावणं म्हणजे, करलो दुनिया मुठ्ठी में वगैरे वगैरे. पण आपण जेव्हा हे बायनरीमध्ये टाकतो तेव्हा आपण पुढे सरसावतो. म्हणजे हा विजयासाठी मुद्दा. अब्राह्मणी म्हटलं ना, म्हणून मी तुझ्या बरोबर आहे या बाबतीत. अब्राह्मणी म्हटल्यानंतर तो ठिसूळ होतो काय, असं एक शंका आहे, स्केप्टिसिझम माझ्या डोक्यात आहे. मग आपण शरद पवारांना प्रश्न विचारायचे का, असा मुद्दा आहे. म्हणजे आता कोणी जर असतील त्यांचे समर्थक तर मला आता नका म्हणू, नंतर बोलू आपण त्यांच्याशी. हा एक मुद्दा. पण रोझालिनने काय म्हटलेलं आहे, ब्राह्मणी आणि अब्राह्मणी, त्याच्यामधला ब्राह्मण शब्द जो आहे हा एक सोशल एक्सप्रेशनही आहे, सोशल डॉमिनेशन सुद्धा आहे, पण त्याचबरोबर ती कॅटेगरी सुद्धा आहे, कोटी सुद्धा आहे. आणि ते अफलातून इन्साइट आहे रोझीची. म्हणून गेल ऑमेटचं म्हणणं काय, त्यांची स्टाईल काय आहे, त्यांचं थ्रस्ट काय स्कॉलरशिपचा, आणि रोझीचा काय आहे याच्याबद्दलचा तुलनात्मक अभ्यास आतापर्यंत झालेला नाही. या निमित्तानं पुस्तकाच्या
तो कोणतरी पुढे करावा. इतिहासा कितीतरी रंगाने खुलते पुस्तक तुम्हाला चॅलेंज करते, इन्व्हाइट करते असं बघा. म्हणून मी म्हटलं हा मुद्दाम मांडतो आपल्या समोर की ब्राह्मण हे कॅटेगरी आहे का सोशल एक्सप्रेशन आहे. मग कॅटेगरी जर असेल, कोटी संकल्पना असेल, तर मग कशी आहे ती? फिलॉसॉफिकल आहे, ॲबस्ट्रॅक्ट आहे की सोशॉलॉजिकल आहे? मला वाटते रोजीनी, आम्ही रोजीच म्हणायचं तिला, जेव्हा ते मला ते 1-2दाच भेटले, म्हणाल काय हरकत नाही, रेव्हरन्स सुद्धा पाहिजे थोडंसं, तर ती सोशॉलॉजिकल या पद्धतीने वापरते. ब्राह्मण हे ॲबस्ट्रॅक्ट कॅटेगरी आहे, भले पटणार नाही पण ॲबस्ट्रॅक्ट आहे. एनीबडी कॅन बी ब्राह्मण असं आर्ग्युमेंट करता येतं. अमूर्त पातळीवरती आहे ही संकल्पना. असं असताना मग आपण ह्या निमित्तानं गेल वॉमेट अँड रोझालिंड ओहॅनलिन यांचा तुलनात्मक अभ्यास फुल्यांच्या चळवळीवरचा करू शकतो का? करत असलो तर मग त्याचे काय पायंडी, त्याचे काय शक्यता आहेत, पॉसिबिलिटीज आहेत, ते आपण धुंडाळलं पाहिजे. इतिहासाबद्दल तुम्ही इतिहासात तज्ज्ञांना बोलावलं होतं पण ते आल्या नाहीत. पण त्यांना एक प्रश्न मी विचारतोय आता सगळ्या इतिहासकारांना इथल्या, आणि थोडासा आगाऊपणा केलाच पाहिजे. जसं विजय करतो मी त्याच्याबरोबर आहे. मग खरं विचारलेला प्रश्न विजय, इतिहासामध्ये आपण रोझालिनचा मुद्दा पुढे येताना म्हणायला लागेल आपल्याला, आणि तिथे गेलामणची काय तुलना करते ते बघायला लागेल. हा काय मुद्दा नाही आता, पण ते आता आलाय म्हणून सांगतोय की सत्यशोधक समाज किंवा फुल्यांची आयडिओलॉजी जी आहे, हे बाहेरनं आपण त्याच्यावरती कोटी केलेली आहे, समजावून घेतलं, एक्सप्लेन केलं की त्या प्रोसेसमध्येच ती निर्माण झाली. म्हणजे थोडी इंग्लिशमध्ये म्हणायचं झालं तर the ideology of Phule Satyashok Samaj was actually the part of the discourse, the way it was unfolding historically. तर किसकट आहे, कॉम्प्लेक्स आहे. बिकॉज सर्टन डिस्कोर्सेस, आणि तो शब्द बरोबर आहे की मला माहिती नाही, तू जो वापरला कुठला शब्द आहे, संभाषित शब्द वापरला. आय डोंट नो वेदर दॅट इज अन ॲक्युरेट वर्ड डिस्कोर्ससाठी. पण हे सगळे जे मग आम्ही राजा होरा पळशीकर यांनी चर्चा विश्व केलेलं आहे आपण, ते जास्त मला वाटतं विश्व ते आता इकॉलॉजी म्हणतात, इट्स अन इकॉलॉजी, पण ते नको, इकॉलॉजी फार स्पेसिफिक होती ती. तर ते त्याच्यामध्ये इतिहासामध्ये आपण डिस्कोर्समध्ये त्याच्या पोटात राहून आपण घडत असतो की आपण त्याच्या बाहेर पडून इतिहासाच्या त्याच्यावरती कोटी करतो, एक्सप्लेन करतो. जे जे कोणी इतिहासाच्या प्रश्नात गुंतलेले आहेत, अडकलेले आहेत, गुंतवल्या गेलेल्या आहेत स्त्रिया सगळे, ते फॉर्मली असं कधीच करत नसतात. म्हणूनच तुम्ही म्हणता ते दत्ता क्रिटिक हे आपोआप येतं. इट इज जस्ट नॅचरल रिॲक्शन टू दी स्ट्रक्चर्स ऑफ एक्सप्लॉयटेशन, डॉमिनेशन. ते घडत राहतात. पण त्याला जे जे कोणी त्या प्रश्नाचा भाग नाहीत, जे जे पुरुष आहेत, स्त्रिया नाहीत, जे जे दलित नाहीत, दलित, त्यांच्यासाठी आपल्याला त्याचं फॉर्मॅलिटी करायला लागतं, सिद्धांत करायला लागतो. आणि ते पुरुष सिद्धांत करत नाही म्हणून स्त्रियांनी पुढाकार घेतलेला आहे. त्या सिद्धांत करताना प्रामाणिकपणे आपल्या चूक आपल्याला मान्य करायला लागतात सिद्धांतामध्ये. त्यांनी एनी ऍक्ट ऑफ डुईंग थिअरी इज नथिंग बट टू कॅप्चर रियालिटी इन इट्स टोटॅलिटी. सगळ्या संदर्भांचा आढावा घ्यायला लागतो, सोडायला नको. जर तू म्हणालास यू हॅव टू कंट्रोल ऑल दी रेफरन्सेस दॅट आर अवेलेबल इन एनी हिस्टॉरिकल पिरियड. म्हणूनच आपला नॉन ब्राह्मीण इतिहास, दलितांचा इतिहास, स्त्रियांचा इतिहास, हा इतिहास याला ह्या लोकांना मुख्य प्रवाह इतिहासावरती कोटी करण्याचा, टीका करण्याचा, समीक्षा करण्याचा अधिकार, कारण काय तुमचं त्यांनी घेतलेलं नाही आहे. ते अज्युम केलं त्याने, दे हॅव जस्ट अज्युम दॅट देर इज प्रॉब्लेम ऑफ वुमेन, बट यू रिक्वायर अ बेटर थेरॉटिकल ट्रीटमेंट ना, इजंट इट. आणि काटेकोरपणे विचार करणे संकल्पनाचा हे सुद्धा संस्कृतीच आहे.
आता पोल आपण करतोय, तुझे प्रश्न काढले ते आपण करतो, पण इतरांना वेळ नाहीये. जे कोणी आता जजमेंटवरती जातात, डोकं न वापरतात, हात वापरतात, डोकं वापरत नाही, अशांच्या सोबत संवाद नाही करू शकत. आणि आपली प्रॉब्लेम काय आहे, कल्चर आपल्याकडे काय 2 मिनिट्स मॅगी काइंड ऑफ थिंकिंग झालं. आपल्याला पटकन काहीतरी विचार करून लगेच जजमेंट द्यायचं, पुस्तकं वाचत नाही. म्हणजे असा आपल्याला सवय झालेली आहे, ती सांस्कृतिक हॅबिट झालेली आहे. आपण असे बघतोय, असे बघत नाही. आपण व्हर्टिकल झालो, हॉरिझॉन्टल नाही. आणि मार्क्सनी किती जेव्हा डिबेट्स व्हायचे JNU मध्ये, आणि आय वॉज स्टुडंट देन 76-77, तर जयरथ बानार्जी, सीताराम येचुरी हे असे बघलेत, इकडनं मार्क्स तिकडनं असे घेऊन यायचे, असे लावून यायचे, ते असे लाईन बाय लाईन वाचायचे. आता तशी सवय आलेली नाही, वेळही नाही आहे. विद्यार्थी येत नाही क्लासमध्ये, कोणाला बोलणार, काय बोलणार. त्यामुळं कोणाशी बोलायचं, त्यांच्यामध्ये कल्चरल ॲस्पिरेशन्स फॉर आयडियाज अँड ऑल्सो द ॲस्पिरेशन ऑफ कल्चर, ते कसं निर्माण करता येईल ह्यासाठी पुस्तक वाचणं अतिशय महत्वाचं. म्हणून गेल ऑम्वेट आणि रोझालिंडच्या कोटीबद्दलचा मुद्दा त्याच्यामध्ये, म्हणजे उगाचच म्हणतो मी, पण करा तुम्ही नेहमी. आणि त्यांची इतिहासाकडे बघण्याची दृष्टी, हिस्टोरिओग्राफी ज्याला म्हणता येईल, ते इव्हेंटची हिस्टोरिओग्राफी आहे का संकल्पनांची आहे. ज्योतिरावांच्या यामध्ये ही जी आहे, हा जो इतिहास आहे हा घटनांचा आहे. म्हणजे काय, हौत मोकळा केला, हा दिस जस्ट इव्हेंट, इट्स नॉट हिस्टोरिओग्राफी, कन्सेप्च्युअल हिस्ट्री नाही याच्यामध्ये. इट्स अन इव्हेंट, इट्स अ डिस्क्रिप्टिव्ह रेग्युलर हिस्टोरिओग्राफी. त्याच्यामध्ये तुम्हाला जर बघायचं असेल तर वाय यू हॅव टू बिल्ड अप द होल स्ट्रक्चर अराउंड दॅट इव्हेंट. आणि त्यासाठी माणसाला तयारी पाहिजे. यू हॅव टू हॅव सम काइंड ऑफ पेशन्स टू वेट, सी, रिफ्लेक्ट. आपण इतकी इम्पेशंट गाडीवरती असतो, काय चाललंय काय यार. यू मेड लाईफ सो सिम्पल अँड सो ॲब्सर्ड देअरफॉर. त्यामुळे यू शुड रिअली स्टेप बॅक. सरसावा तुम्ही, पण यू हॅव टू ऍक्च्युअली स्लाइड बॅक. स्लाइड बॅक इज सो इम्पॉर्टंट. म्हणजे भाषण करत असताना थोडंसं थांबता येतं का, बघता येतं का. म्हणजे परफॉर्मेटिव्हिटी इज फ्लो. भाषेचं सौंदर्य अमका टमका फ्लो. नो, स्टेप बॅक. यू कॅनॉट बी काहीतरी ब्लॅबरिंग बोललं म्हणजे यू नॉट अ गुड स्पीकर. आणि ह्याच्यावरती बरंचसं झालंय. विकोपासनं निश्चयपर्यंत सगळं. निश्चय आपल्याला आवडत नाही, कारण त्यांचं मदत फॅसिझमला झालेली आहे, हिटलरला. निश्चयमध्ये आय वॉन्ट टू बिकम, माय डेमोक्रेसी इज फॉल्स, आय वॉन्ट टू बिकम ग्रेट. इफ डेमोक्रेसी कॅन हेल्प मी, आय विल बिकम. आपल्याकडे काय चाललं आता, आपल्याकडे निश्चय हु ऍक्च्युअली वॉज व्हेरी क्लोज टू मनूचे आभार मानलेत त्याने. कधी कधी सवय असली तर निश्चय वाचा, म्हणजे वाचन सोडून द्या. निश्चय फॉर अप्रोप्रिएशन, जस्ट यूज एक्सचेंज व्हॅल्यू, जस्ट यूज इट अँड थ्रो इट. बट यू मस्ट रीड हिम. त्यांनी सांगितले चांगला वक्ता कसा असावा, म्हणजे गप्पा मारणार नसावा, काही म्हणजे टन पला प जोडणारा नसावा. सो आय थिंक दिस बुक इज व्हेरी, मला वाटतं फारच महत्वाचं पुस्तक आहे. आणि ते याच्या बरेचसे नोटिंग्स त्याचे केलेले आहेत, आणि ते तुम्ही जरूर बघा. आणि किती किंमत आहे, आहे 270 रुपये किंमत आहे, पण थोडंसं कन्सेशन तुम्ही देऊ शकता. हां, तो कन्सेशन तुम्ही प्लीज त्यांना द्या. थोडंसं द्या कन्सेशन. तुमचं सुद्धा इकॉनॉमिक्स त्याच्यामध्ये आहे, तर तुम्ही ते करा आणि सगळ्यांना वाचता यावं. आणि मग ज्या काही सूचना केल्या ह्याने मी आणि इतरांनी,
त्या जेव्हा दुसरी आवृत्ती निघेल लवकर असं मला वाटतं. आणि मी सुद्धा एक सविस्तर प्रस्तावना आणखीन देईल. मला हे नवीन मुद्दे सुचलेत सगळे, मी याच्यामध्ये आणलेले नाही आहेत प्रस्तावनेमध्ये. आता ते मी पुढच्या आवृत्तीमध्ये जरूर ते त्याच्यामध्ये ऍड करेल. मला बोलावलं आणि तुम्ही माझं ऐकलं त्याबद्दल धन्यवाद.